बाळासाहेबांनी बोलवलं, मग माझं कौतुक, अरे कोण येतो एवढ्या सगळ्या हिरोईनला घेऊन एकत्र कार्यक्रम करतो, मग माझा शाबासकी दिली वगैरे. आणि तो पण त्यांना माहीत नव्हतं मी पुण्यावरनं ये जा करतोय वगैरे. म्हणे तुमचं मुंबईत घर नाही, म्हटलं नाही वगैरे. मग त्यांनी त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं बाळासाहेबांनी, ते माझ्याकडे अजूनही आहे की हा इतकं धडपड आहे, ह्याने असं असं केलेलं आहे, ह्याला घर मिळावं. पण ते काय तेव्हा ते झालंच नाही, पण ते नंतर झालं. तर त्यानिमित्तानं मग बाळासाहेबांची ओळख झाली, मग भेटी झाल्या. मग माझं वनरूम किचन सिनेमा पाहिल्यानंतर मग त्यांना ते आणखीच जास्त प्रेम वाटलं. मग त्यांनी ती CD पण माझ्याकडनं मागून घेतली होती. आणि मग त्यांच्याच परिचयाचं एक जण आहेत, ते फिल्म करत होते, तर बाळासाहेबांनी माझं नाव सुचवलं होतं त्यांना की तुम्ही हे करा. मग तो सब्जेक्ट बाळासाहेबांनाही ऐकवलं होता सिनियर सिटीजन्सवरती. संजय पवार ते लिहित होते, अशोक पत्कींचं म्युझिक होतं त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याची आमची तयारी सुरू झाली होती. आणि बाळासाहेबांकडेच मिटिंग व्हायच्या तिथे. मग आमची खाण्यापिण्याची चंगळ असायची. बाळासाहेबांकडे भेटायला गेलो की 1.5-2 तास कसं जायचे कळायचेच नाही. म्हणजे इतकं त्यांना सगळं ज्ञान, माहिती आणि कलाकारांची खरी जाणीव ठेवणारा माणूस. आणि कधीही त्यांना भेटायला अडचण नाही आली प्रणाली, लगेच बाळासाहेब भेटायचे. आणि मग त्या सिनेमाच्या तयारीच्या निमित्तानं, इव्हन त्या सिनेमाचं तयारी सुरू झाल्यानंतर बाळासाहेबांनी मला एकदा विचारलं, अरे तुम्हाला काय ॲडव्हान्स वगैरे मिळालं की नाही? म्हटलं नाही साहेब. आणि म्हटलं आता बाळासाहेबांचं मित्र म्हटल्यानंतर आपण कुठे लगेच पैसे द्या किंवा काय मिळेल अजून? म्हटलं नाही, अजून होतंय ना शूटला अवकाश. नाही म्हणे, त्यांनी त्या मित्राला द्यायला लावले आम्हाला पैसे, ॲडव्हान्स द्या म्हणे, मराठी लोक आहेत म्हणे, मराठी कलाकारांचं नुकसान नको म्हणे, असे बाळासाहेब.